नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे योगकारक ग्रह। बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये बारीक बारीक खूप गोष्टी आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आहे। तुम्ही सर्वात पहिले कन्सेप्ट समजून घ्या। एकदा कन्सेप्ट लक्षात राहिली की त्याचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येतो। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे योगकारक ग्रह। मग योगकारक ग्रह म्हणजे नेमकं काय ते पहिले समजून घ्या। कुंडलीमधला असा ग्रह की ज्याची एक रास ही केंद्रस्थानात असते आणि दुसरी रास ही कोणस्थानात असते। आपण यापूर्वी कुंडलीमध्ये वेगवेगळी जी स्थानं आहेत त्याची नावं समजून घेतली होती। त्याच्यामध्ये 4 केंद्रस्थानं पाहिली होती आपण की हे 1, 4, 7 आणि 10 ही केंद्रस्थानं आपण काय केली समजून घेतली होती। आणि 5 आणि 9 या स्थानांना आपण कोणस्थानं असं म्हटलेलं आहे। मग योगकारक ग्रह म्हणजे काय, तर ज्या ग्रहाची एक रास केंद्रस्थानात आहे आणि दुसरी रास कोणस्थानामध्ये आहे अशा प्रकारचा ग्रह हा कुंडलीतला शुभ ग्रह समजला जातो। हा खूपच चांगल्या प्रकारचं फळ देत असतो, म्हणून आपल्या दृष्टीने हा ग्रह महत्त्वाचा आहे। मग आज आपल्याला बघायचं आहे की नेमके कोणते लग्न आहे की ज्याच्यामध्ये योगकारक ग्रह येतो। कारण 12च्या 12 लग्नांना हा ग्रह येत नाही। त्याचं कारण असं की मिथुन रास आणि कन्या रास, धनुरास आणि मीन रास या एकमेकांपासून 4थ्या स्थानी आहेत, म्हणून या राशींचे स्वामी हे फक्त केंद्रात राहतात आणि त्यांची दुसरी रास कधीही कोणस्थानामध्ये येत नाही। त्यामुळे या 4 लग्नांना योगकारक ग्रह येणारच नाही आहे, म्हणजे 12 मधले 4 असेही निघून गेलेले आहे। त्याच्यानंतर पुढे मेष आणि वृश्चिक या लग्नांना सुद्धा योगकारक ग्रह येत नाही। अनेक जण म्हणतात की रवी आणि चंद्राचा योग करून किंवा चांगला योग असेल तर तो योगकारक ग्रहासारखा फळ देतो। रवी चंद्राची युती असू नये, कारण युती असेल तर अमावस्या असेल आणि मग ते चांगले फळ देणार नाही। मग पौर्णिमा असावी, एकमेकांच्या समोर असावे, तर ते मेष आणि वृश्चिकला शक्य आहे। आता ज्या लग्नाला डायरेक्ट योगकारक ग्रह येतो ते लग्न आपण इथे बघूया। त्यातलं पहिलं जे लग्न आहे ते म्हणजे वृषभ लग्न। नमस्कार, आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे। आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत। यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे। हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते, आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं। अधिक माहितीसाठी 99 22 33 49 22 या क्रमांकावर संपर्क करा। धन्यवाद। वृषभ लग्नामध्ये आपल्याला योगकारक ग्रह मिळतो। आपला नियम काय योगकारक ग्रहाचा, तर एक रास केंद्रात पाहिजे आणि एक रास कोणात पाहिजे। बघा, ही केंद्रस्थान आहे 1, 4, 7, 10 याच्यामध्ये एक रास आणि 5 आणि 9 यापैकी एका ठिकाणी एक रास। इथे आपल्या लक्षात येईल की हे जे वृषभ लग्न आहे या वृषभ लग्नामध्ये शनीची एक रास ही केंद्रात आलेली आहे आणि दुसरी रास ही कोणात आलेली आहे। म्हणजे शुक्राच्या वृषभ लग्नाला काय झालेलं आहे, शनी हा योगकारक ग्रह ठरलेला आहे। पुन्हा एकदा समजून घ्या की
1, 4, 7, 10 या केंद्रांपैकी 10व्या केंद्रामध्ये शनीची कुंभ रास आहे आणि 5 आणि 9 या कोणस्थानापैकी 9व्या स्थानामध्ये शनीची मकर रास आहे. म्हणजे इथे आपला नियम पूर्ण होतोय की एक रास केंद्रात आहे, दुसरी रास कोणात आहे. आपला नियम हाच आहे की एक रास केंद्रामध्ये, एक रास कोणामध्ये. मग हे या ठिकाणी होत आहे. म्हणजे आपली पहिली गोष्ट झाली की वृषभ लग्नाला योगकारक ग्रह मिळाला, तो म्हणजे कोण, तर शनी. मी इथे बाजूला लिहितो आहे. आपल्या माहितीसाठी आपण इथे लिहूया वृषभ लग्न. वृषभ लग्नाला कोण झाला, तर शनी झाला. आपण पुढचं लग्न पण मांडून पाहूया, म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल आपल्या. व्हिडिओ लाईक करा, आपलं महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. बघा, मिथुन लग्न, वृषभ झाल्यावर पुढचं लग्न मिथुन. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मिथुन लग्नाला योगकारक ग्रह येतच नाही, त्यामुळे ते काय आपण इथे मांडणार नाही आहे. आपण त्याच्या पुढचं लग्न मांडू जे कर्क आहे. कर्क लग्न म्हणजे लग्नस्थानामध्ये 4 आकडा आहे, बरोबर आहे. इथे 4 लिहिल्यावर पुढे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3. आता कर्क लग्नाला योगकारक ग्रह येतोय का, येतो तर कोणता ते आता आपण बघूया. योगकारकचा आपला नियम काय आहे पुन्हा एकदा आठवा. मी रिपिटेशन याच्यासाठी करतो की ते पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात राहावं. तर योगकारकचा जो नियम आहे तो काय आहे, तर एक रास केंद्रात म्हणजे या 4 पैकी एका ठिकाणी, एक रास कोणात म्हणजे 5 किंवा 9 मध्ये पाहिजे. आता बघा, या ठिकाणी शुक्राची एक रास इथे आहे, तुळ दुसरी इथे आहे. शनीची एक रास सप्तमात असली तरी दुसरी अष्टमात आहे, म्हणजे या दोन्ही येऊ शकत नाही. राहिला विषय चंद्र, चंद्राला एकच रास आहे त्यामुळे दुसरी येऊ शकत नाही. मग राहिलं कोण आहे, तर बघा मंगळ. मंगळाची एक रास केंद्रात आली म्हणजे आपला अर्धा नियम काय झाला, पूर्ण झाला. आणि दुसरा अर्धा काय की एक रास कोणात पाहिजे. तुमच्या लक्षात येईल की कोण पंचम या कोणस्थानामध्ये मंगळाची दुसरी रास आहे जिचं नाव आहे वृश्चिक. म्हणजे कर्क लग्नाला दशम स्थानामध्ये मंगळाची एक रास आहे आणि पंचम स्थानामध्ये एक आहे. त्यामुळे कर्क लग्नाचा आपल्याला मिळालेला योगकारक ग्रह झाला मंगळ. मी ते लिहून घेतो. कर्क मंगळ. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.